नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळेस खूप जास्त ब्लीडिंग होतं त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। यालाच मेनोरेजिया आणि आयुर्वेदामध्ये रक्तप्रदर असं म्हटलं जातं। आपल्याला जास्त ब्लीडिंग होतंय हे समजण्यासाठी आधी पाळीच्या वेळेस नॉर्मल ब्लीडिंग किती व्हायला पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे। तर साधारण 4 दिवस या काळामध्ये ब्लीडिंग होत असतं। पहिले 2 दिवस जास्त ब्लीडिंग होतं, नंतर ते कमी कमी होतं। पण हे ब्लीडिंगचे दिवस प्रत्येक लेडीजमध्ये वेगवेगळे असतात। म्हणजेच 2 दिवसापासून ते 6-7 दिवसापर्यंत ब्लीडिंग होणं हे नॉर्मल आहे। म्हणजेच काही लेडीजमध्ये 2 दिवसात ब्लीडिंग स्टॉप होतं, तर काही लेडीजमध्ये ब्लीडिंग कमी कमी होत होत 6व्या-7व्या दिवशी ते स्टॉप होतं। पण या 7ही दिवसामध्ये जर तुम्हाला खूप जास्त ब्लीडिंग होत असेल तर ते ॲबनॉर्मल आहे। या पूर्ण मासिक पाळीच्या काळामध्ये जर 80 ml पेक्षा जास्त ब्लीडिंग तुम्हाला होत असेल तर हेवी ब्लीडिंग होत आहे। आता हे ब्लीडिंग कसं मोजायचं? तर ज्या लेडीज मेन्स्ट्रुअल कप वापरतात त्यांना समजतं की किती ब्लीडिंग होतंय, कारण त्या मेन्स्ट्रुअल कपवरती मार्किंग असतात। पण ज्या लेडीज टॅम्पॉन्स किंवा सॅनिटरी पॅड्स वापरतात त्यांच्यासाठी हे थोडंसं अवघड होतं। पण तरीही अंदाजे एका सॅनिटरी पॅडची कॅपॅसिटी ही 10 ते 20 ml पर्यंत असते। परत प्रत्येक पॅडच्या प्रकारानुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आजकाल हेवी ब्लीडिंगसाठी वेगळे पॅड्स मिळतात ज्याची जास्त कॅपॅसिटी असते। जर तुम्हाला वारंवार पॅड्स बदलावे लागत असतील, पिरियड्सच्या वेळेस खूप मोठे मोठे क्लॉट्स पडत असतील तर तुम्हाला हेवी ब्लीडिंग होते हे लक्षात घ्या। साधारणपणे 28 दिवसांनी मासिक पाळी येत असते, पण परत प्रत्येक लेडीजमध्ये हे दिवस वेगवेगळे असतात। म्हणजेच 21 दिवस ते 35 दिवसांनी पिरियड्स येणं हे नॉर्मल आहे। पण 21 दिवसापेक्षा कमी कमी दिवसामध्ये जर तुम्हाला पुढचे पिरियड्स येत असतील, महिन्यातून 2दा पिरियड्स येत असतील तर ते नॉर्मल नाही। किंवा 1.5 महिन्याने 2-2 महिन्याने जर पुढचे पिरियड्स येत असतील तर ते नॉर्मल नाही। कित्येक वेळा असं होतं की मासिक पाळीचं रक्त म्हणजे शरीरातील घाण आहे ते बाहेर जाऊ दे म्हणून हेवी ब्लीडिंग होत असतानाही त्याच्यावरती उपचार घेतले जात नाहीत। पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मासिक पाळी येणं बंद होतं, म्हणजेच त्या रक्ताने गर्भाचं पोषण होत असतं। मग ते घाण रक्त कसं काय? हे जर ब्लीडिंग तुम्हाला असं जास्त प्रमाणात होत राहिलं तर शरीरातलं रक्त कमी होतं, अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, चक्कर येते, दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, अशी वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात। त्याच्यामुळेच मासिक पाळीच्या काळामध्ये जास्त रक्तस्राव का होतो ती कारणं शोधून त्याच्यावरती तुम्हाला काम केलं पाहिजे। तीच कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर हा रक्तस्राव कमी करण्यासाठी सोपे 3 घरगुती उपाय आपण बघणार आहोत। घरी करता येण्यासारखे 2 आयुर्वेदिक उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। मासिक पाळीच्या काळामध्ये जास्त ब्लीडिंग होण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे शरीरातील उष्णता वाढणं, पित्त वाढणं। पित्त वाढलं, पित्त खराब झालं तर ते रक्तालाही खराब करतं आणि त्याच्यामुळे जास्त ब्लीडिंग व्हायला लागतं। त्याच्यामुळेच उष्णता वाढण्याची कारणं आधी जाणून घ्या, ती उष्णता कमी करण्यासाठी उपाय करा, अतिरिक्त रक्तस्राव होत नाही। त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3ही दोष जर प्राकृत अवस्थेमध्ये नसतील, साम्य अवस्थेमध्ये नसतील तरी कोणताही आजार तुमच्या मागे लागतो। त्याच्यामुळेच दोषांना बॅलन्स ठेवण्यासाठी प्रयत्न करा। तुमचं शरीर जर तुम्हाला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला भूक व्यवस्थित लागली पाहिजे, पोट साफ झालं पाहिजे, झोप व्यवस्थित झाली पाहिजे आणि तुम्ही मेंटली फिट असणं गरजेचं आहे। तर ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्या। त्यानंतर पुढची कारणं म्हणजेच तुम्हाला PCOD असेल, हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल, थायरॉइडची समस्या असेल, गर्भाशयाच्या आतमध्ये गाठी झालेल्या असतील म्हणजेच फायब्रॉइड, पॉलिप्स, ॲडिनोमायोसिस यासारख्या कंडिशन्स असतील किंवा आतमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालेलं असेल किंवा काही औषधांचे साईड इफेक्ट झालेले असतील तरी पाळीच्या वेळेस जास्त ब्लीडिंग होऊ शकतं। त्यानंतर गर्भाशयाशी रिलेटेड कॅन्सर असेल, ॲबॉर्शन झालेलं असेल किंवा काही महिला कॉपर-टी सारख्या इंट्रायुटेराइन डिव्हाइस वापरतात तर याच्यामुळेही हेवी ब्लीडिंग होतं। तर तुम्हाला जास्त ब्लीडिंग का होते ते कारणं शोधून त्याच्यानुसार उपचार घेतले पाहिजेत। आता मासिक पाळीच्या वेळेस होणारं हेवी ब्लीडिंग कमी करण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय कोणते करू शकता?
तर पहिला उपाय आहे दुर्वा, ज्या आपण गणपती बाप्पाला वाहतो त्या स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून गाळून त्याचा रस काढायचा आहे आणि तो दुर्वांचा 1 कपभर रस तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता किंवा सकाळी संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस तुम्ही तो रस घेऊ शकता। दुर्वा या अतिशय थंड स्वभावाच्या असतात, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं ब्लिडिंग कमी व्हायला नक्कीच आपल्याला मदत मिळते। या दुर्वांच्या रसाचे 2-2 थेंब तुम्ही नाकामध्येही घालू शकता, याचं नस्य करू शकता, कारण नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे, म्हणजेच आपलं नाक हे आपल्या मस्तिष्काचं द्वार आहे। त्याच्यामुळेच याचा डायरेक्ट आपल्या मस्तिष्कावरती परिणाम होऊन ब्लिडिंग कमी होण्यासाठी फायदा होतो। ज्यांना दुर्वांचा रस काढणं शक्य नाही त्यांनी ह्या दुर्वा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून उकळून त्याचा काढा बनवून घ्यायचा आहे आणि तो काढाही तुम्ही पिऊ शकता। दुसरा उपाय आहे कोहळ्याचा रस काढून 1 कपभर कोहळ्याचा रस सकाळी उपाशी पोटी प्या किंवा सकाळी संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस तुम्ही घेऊ शकता। कोहळा ही अतिशय थंड स्वभावाचा आहे, याच्यामुळे उष्णता कमी होऊन ब्लिडिंग कमी होण्यासाठी फायदा होतो। तिसरा उपाय आहे पिकलेलं वेलची केळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते केळ तुपासोबत सकाळी आणि संध्याकाळी खायचं आहे, यानेही ब्लिडिंग कमी होण्यासाठी फायदा होतो। तर या 3 उपायांपैकी कोणताही एक उपाय एका वेळेस करा। आता रक्तप्रदारासाठी अतिशय परिणामकारक असे घरी करता येण्यासारखे 2 आयुर्वेदिक उपाय आपण बघूयात। पहिला उपाय आहे अशोक वनस्पतीच्या सालीचं चूर्ण मिळतं, तर ते पाव ते अर्धा चमचा चूर्ण तुम्ही गरम पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घ्या किंवा अशोक शिरपाक बनवून तुम्ही घेऊ शकता। म्हणजेच 1 चमचाभर अशोक चूर्ण, 1 कप दूध, 1 कप पाणी एकत्र उकळून 1 कप दूध शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो शिरपाक तुम्ही सकाळी संध्याकाळी घ्या, याने ब्लिडिंग कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो। अशोक या वनस्पतीला स्त्री मित्र म्हटलेलं आहे, म्हणजे स्त्रियांच्या सर्व समस्यांसाठी ही वनस्पती अतिशय लाभदायक आहे। त्यानंतरचा दुसरा सोपा उपाय, यासाठी तुम्हाला धायटीची फुलं लागणार आहेत, छोटी छोटी लालसर रंगाची असतात। तर या धायटीच्या फुलांचा काढा बनवून तो सकाळी संध्याकाळी घ्या किंवा ही फुलं सुकवून त्याची पावडर बनवून घ्या आणि 1 चमचाभर धायटीच्या फुलांचं चूर्ण, 2 कप पाणी एकत्र उकळून 1 कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून त्या धायटीच्या फुलांचा काढा तुम्ही सकाळी संध्याकाळी घ्या। ही फुलं तुरट चवीची, थंड गुणाची आणि कोरड्या स्वभावाची असतात, त्याच्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, क्लेद कमी होतो आणि सर्व प्रकारच्या प्रदरामध्ये ही फुलं फायदेशीर आहेत, त्याच्यामुळे पाळीच्या वेळेसचा रक्तस्रावही नॉर्मल होतो। तर हे आयुर्वेदिक उपाय अतिशय इफेक्टिव्ह आणि तुम्हाला सहज घरी करता येण्यासारखे आहेत। तर ज्या लेडीजला हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतंय त्यांनी आपल्याला हे ब्लिडिंग का होतंय ती कारणं शोधून ती आधी दूर केली पाहिजेत, त्याच्यानुसार उपचार घेतले पाहिजेत आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये सांगितलेले घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय तुम्ही करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा। सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या, हा त्रास नक्कीच मुळापासून बरा होईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।